आता आपण पुढच्या प्रसंगाकडे म्हणजे ज्या क्षणाची आपण सर्व आतुरतेने वाट बघतो आहे आणि ज्याच्याकरता आपण सर्व इथे जमा झालेलो आहे असा तो प्रकाशन सोहळा मी कांबळे सरांना, कसबे सरांना, सर्व मान्यवरांना विनंती करते की दिवसानिमित्त हे पुस्तक सवलतीच्या दरामध्ये बाहेर विक्रीला उपलब्ध आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. पुस्तकामध्ये उर्दू, पाली आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषांमध्ये आहे, त्यामुळे ज्यांना उर्दू वाचता येत नाही त्यांनी असा विचार करायची काही गरज नाही की आम्ही कसं काय विकत घ्यायचं आणि वाचायचं. तर आपल्याला हे इंग्लिशमध्ये सुद्धा आहे, त्याचं ट्रान्सलेशन तिथेच. आता अध्यक्षीय भाषण हे सर्वात शेवटी होत असतं, परंतु कांबळे सरांचा असं आग्रह आहे की त्यांनी नंतर बोलायचं आहे, म्हणून आधी आपण आजचे अध्यक्ष माननीय कसबे सर यांना आधी ऐकूयात. बंधूंनो, भगिनींनो, उत्तमराव कांबळे मला नेहमीच अडचणीत आणत असतात. त्यामुळे माझ्या दृष्टीने हे काही फार नवी गोष्ट नाही. मी पहिल्यांदाच आनंद व्यक्त करतो की आजचा दिवस हा उर्दू साहित्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक दिवस आहे आणि रवींद्र शिवदे यांनी उर्दू भाषेमध्ये हा जो धर्मपदांच्या काही पदांचा अनुवाद केलेला आहे तो उर्दू भाषेला अधिक समृद्ध करील याच्याबद्दल मला अजिबात संदेह नाही. उर्दू ही भाषा मुसलमानांची आहे असं समजून आपल्या देशात भरपूर राजकारण झालं. हिंदू विरुद्ध मुस्लिम असा संघर्ष सुरू करण्यासाठी उर्दूचा भरपूर उपयोग झाला. आता हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद याच्यामध्ये भानगड सुरू झाले, त्यामुळे हे राजकीय वाद असतात. या उर्दू बद्दल माझ्या मनात एक नेहमीच आदराची भावना राहिलेली आहे आणि मला सतत असं वाटत आलेलं आहे की आपल्याला उर्दू येत नाही, यामुळे आपल्या ज्ञानात काहीतरी कमतरता आहे. म्हणून मी उर्दू शिकण्याचा प्रयत्न पण केला. त्याच्यासाठी मशिदीत काही दिवस गेलो, पण नंतर त्या मुलाची आणि माझी काही वेळेच जमेना, त्यावेळी मी विद्यापीठात MA करत होतो आणि मग मध्येच तो प्रयत्न सोडून द्यावा लागला.
त्यावेळी मिर्झा सरांच्या सारखे गुरु मिळाले असते तर कदाचित मी आज त्यांच्यासारखा उर्दूत आपल्याशी बोलू शकतो. पण माझी एक धारणा आहे आणि ती धारणा रवींद्र शिवदे यांनी चुकीची ठरवलेली आहे. ती धारणा अशी आहे की माणसाचं वय जसं जसं वाढत जातं तस त्याची भाषा, दुसरी भाषा शिकण्याची क्षमता कमी कमी होत जाते. कारण तो ज्या भाषेत विचार करतो तीच त्याची भाषा अधिक वाढत जाते आणि दुसरी भाषा तिची जागा घेऊ शकत नाही. जसं की तुम्ही इंग्रजी अनेक पुस्तकं वाचू शकता पण इंग्रजी खडा 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 तुम्हाला बोलता येणार नाही. तसंच काहीच इतर भाषांचं. तेव्हा ही भाषा या भूमीतली आहे, या भारतीय भूमीचा सुगंध तिच्यात आहे आणि तिच्यातून जी हिंदुस्थानी भाषा तयार झालेली आहे तीच भाषा राष्ट्रभाषा असावी असं गांधीजींचं म्हणणं होतं. हिंदुस्थानी ही भारताची भाषा असावी, राष्ट्रभाषा. तर ते हिंदी विरुद्ध बाकीचे सगळे असं ते दक्षिण विरुद्ध उत्तर असा एक वाद सुरू झाला आणि त्याच्यात ते सगळं बारगळलं. ना धड हिंदी राष्ट्रभाषा होऊ शकली, ना धड इंग्रजी होऊ शकली, ना हिंदुस्थानी होऊ शकली. पण या उर्दू भाषेमध्ये एक इतकी महत्वाची गोष्ट आहे की अतिशय कमी शब्दात ती मोठा आशय सांगते. म्हणजे एक पाण्याचा थेंब असावा, तो थेंब त्याने तुमच्या समोर धरावा आणि तुम्हाला संपूर्ण सागराचं दर्शन व्हावं अशी भाषा आहे. गुलजार आणि माझा बराच स्नेह आहे, त्यांच्याकडे मधून अधून मी जातो. ते उर्दूचे मोठे लेखक आहेत. तर गुलजार काय त्याचं नाव असं असल्यामुळे लोकांना वाटतं ते मुसलमान आहेत की काय, पण ते हिंदू आहेत. आणि उर्दूच्या महत्वाच्या जाणकारांच्या पैकी ते एक आहे. त्यांच्या उर्दू कविता म्हणजे त्यांनी आपल्या कुसुमाग्रजांच्या कविता पण उर्दू मध्ये केलेल्या. त्यांच्याशी बोलताना उर्दू ही किती महान भाषा आहे आणि जीवनाच्या विविध ज्ञान शाखांना ती कशी कवेत घेते हे आपल्याला कळतं. तेव्हा ही उर्दू भाषा ही जतन केली पाहिजे. आणि झालंय काय आपल्याकडे की या भाषेचं महत्व आपल्याकडे इतकं झालेलं आहे बेटासारखं की आपण भारतातली सर्वश्रेष्ठ भाषा संस्कृत समजतो. पण संस्कृत हे काही स्वतंत्र भाषा नाही. संस्कृत याचा अर्थ संस्कारित म्हणजे जिच्यावर संस्कार केलेले आहेत अशी भाषा म्हणजे संस्कृत भाषा. आता ती देव भाषा झाली. ती सर्वसामान्य माणसाची भाषा कधी नव्हतीच, देवांचीच भाषा होती आणि देवच ती भाषा बोलत होते. त्यामुळे तिच्यात काही ज्ञान अज्ञान काय जे काय असेल नसेल ते सगळं त्यांचं होतं आणि तिच्यामध्येच सगळा ज्ञानाचा खजिना आहे असा एक भ्रम फैलावण्यात आला आणि त्या भ्रमाचे बळी या देशातला बहुजन समाज आणि स्त्रिया.
काही जीवनामध्ये प्रश्न आला की कोणीतरी यायचा आणि एक श्लोक सांगून टाकायचा, ज्याचा अर्थ आपल्याला तर कळत नव्हताच पण त्यालाही कळत नव्हता. त्या संस्कृत भाषेने आपलं ज्ञान हे बाहेर जाऊ दिलं नाही, म्हणून शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांना संस्कृत भाषेने शिकायला बंदी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत शिकायचं होतं, पण शेवटी त्यांना पर्शियन घ्यावं लागलं, त्यांना नाही शिकू दिलं संस्कृत. महात्मा ज्योतिराव फुल्यांना नाही शिकू दिलं संस्कृत. शेवटी त्यांनी मॅक्स मुल्लरनी ट्रान्सलेट केलेले वेद वाचले आणि त्याच्यात काय लबाडे आहेत हे सांगितलं. मी संस्कृतच्या अभ्यासाचा समर्थक याच्यासाठी आहे की संस्कृत समजल्याशिवाय या संस्कृत मध्ये कोणत्या लबाडे आहेत हे आपल्याला समजणार नाही. म्हणून बहुजन समाजाने, विशेषतः स्त्रियांनी आणि विशेषतः तरुण मुलींनी मनुस्मृती अवश्य वाचावी, म्हणजे त्यांच्याबद्दल तिच्यात काय म्हटलेले आहे ते समजतं. गीता, भगवद्गीता ही संस्कृतात आहे. मी भगवद्गीतेवर भाष्य लिहिलं आणि कुराणावर पण लिहिलं, दोन्ही ग्रंथावर. कारण त्यावेळी असा समज होता, ज्यावेळी मी काशीला अनेक विद्वान पंडितांशी चर्चा करायला गेलो तर माझा खूप साधा प्रश्न होता, जसं खांडगे सर आता म्हणाले, धोंडगे सर आता जसं म्हणाले की सर्व ज्ञान शाखांचा विषय एकच आहे माणूस. माझा एकच प्रश्न होता खूप साधा की आपल्या ऋग्वेदामध्ये माणसा संबंधीचं आकलन काय आहे आणि ते कोणत्या सूक्तात आहे. हा प्रश्न किती सोपा आहे, साधा प्रश्न आहे ना की माणसाबद्दल याचं काय म्हणणे, या कवी ऋषीचं काय म्हणणे. तर जेव्हा आम्हाला चर्चेला वेळ त्याच्यात सुद्धा खूप विद्वान साधू होते, ते पीएचडी वगैरे झाले. गांजा पाहिजे, आता बाई हसल्या, पण गांजा हे साधनेचा एक भाग आहे त्यांच्या. तुम्ही कधी पेलात का गांजा? नसाल तर एकदा पिऊन बघा. मी पिलो, कधी वाईट आहे हे आपल्याला कळणार तरी कसं, वाईट कशाला म्हणायचं. काय होतं गांजाने? गांजाने एक गोष्ट होती की माणूस हा टाइमलेस बनतो, त्याला वेळेचं भान राहत नाही. टाइमलेस. आणि माणसाचं सगळं दुःख हे दिक्कालात आहे, कालात आहे. आणि तुम्हाला गांजा हा कालातीत बनवतो. म्हणून आपण जसं म्हणतो की हा ऋषी 75,000 वर्ष जगला. आता तो 75,000 वर्ष जगला काय, 75 लाख वर्ष जगला काय? कारण गांजा पिल्यावर काळाचं भानच नसतं, भानच नसतं ना काळाचं. तू किती वर्ष जगू शकतो? म्हणून आपण म्हणतो एखादा माणूस हसत राहिला काय, गांजा प्यायला काय, तो हसायला लागला की हसतच राहतो, चालायला लागला की चालतच राहतो, बोलायला लागला की बोलतच राहतो, आणि रडायला लागला तर रडतच राहतो. या साध्या प्रश्नाचं उत्तर मी शोधलं की ऋग्वेदामध्ये माणसाबद्दलचं चिंतन काय. ते म्हणले नाही का
नाही सांगता येत. मग अनेक सूक्त मी त्यांच्या समोर ठेवले आणि मी ऋग्वेदाच्या अनेक सूक्तांचा खूप छान अनुवाद केलेला आहे. फक्त छंदामध्ये माझ्या मानव आणि धर्मचिंतन या ग्रंथामध्ये. त्याला म्हटलं याच्यातून काय सापडत आहे का बघ. ऋग्वेदात वर्णांचा जन्म कसा झाला हे सांगितलं, माणसाचा जन्म कसा झाला हे नाही सांगितलं. कोण डोक्यातून आला, कोण तोंडातून आला, कोण बाहूतून आला, कोण जांघेतून आला, कोण पायातून आला हे सांगितलं, पण माणूस कुठून आला हे नाही सांगितलं. आणि हे तुम्हाला समजू नये म्हणून तुम्हाला संस्कृतांनी ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरी दिली माहिती ना. आणि ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर महाराष्ट्रातील पुरोहित लोकांनी ज्ञानेश्वरीला केवळ नव्हे ज्ञानेश्वरी तर गीतेलाच विटाळशी मानली. ही विटाळली. जशी एखादी बाई तिच्या 4 दिवसाच्या त्या पिरियड मध्ये विटाळशी मानली जाते, तशी गीता विटाळशी झाली. इथल्या पुरोहिताने सांगितलं की ती विटाळली, तिचा काही संबंध नाही. अशाच एका घरामध्ये म्हणजे गीतेवर बहिष्कार, म्हणजे तुमच्या ज्ञानेश्वरीवर तर बहिष्कार टाकला त्याने तो सोडा, पण भगवद्गीतेवर बहिष्कार टाकला. अशाच एका घरातली एक स्त्री तुकारामाकडे शिष्यत्व मागायला गेली. तुकाराम म्हणाले तू तर एवढ्या मोठ्या ब्राह्मण कुटुंबातून आले आणि माझ्यासारख्या शूद्राला का म्हणून गुरु करतेस. कारण तुकाराम हा असा म्हणत होता ते सरळ सोड बोलणार. त्याने कधी म्हटले नाही मी उच्च कुळात जन्म. आपण सगळेजण दावा करतो मी 96 कोळीवाला आहे, मी 92 कोळीवाला आहे, मी कायस्थ आहे, मी कोण कोकणस्थ आहे, मी कोण आणखी देशस्थ आहे, कोणी सांगतं मी गुडशस्थ आहे, असे वगैरे अनेक प्रकार आहेत त्याचे. पण तुकारामाने सांगितले शूद्रवंशी जन्मलो भडवून दंभेची मोकली. मी शूद्रवंशात जन्माला सगळ्यात खालच्या, म्हणून माझ्या मनाला दंभ कधी शिवला नाही. आणि मी स्वतः कुणबी आहे हे पण त्यांनी सांगितलं. तर बहिणाबाई त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली मला शिष्या करा. आणि तुकारामाने प्रश्न विचारला की शूद्र एका ब्राह्मणीचा गुरु कसा काय होऊ शकतो. कारण तुमच्या रामदासाने सांगून ठेवलेलं आहे की गुरु सकाळाशी ब्राह्मण जरी तो झाला क्रियाहीन, त्याने काही नाही केलं, जाती जन्माला आला की तो गुरुच. त्याने काही करू दे. तुकारामाच्या प्रश्नाला बहिणाबाईंनी जे उत्तर दिलं त्यात ती म्हणते, मोठं सुंदर उत्तर आहे की आईशा घरी जन्म दिला हरी गीता शास्त्र वैरी कुळी आम्हा. हे गुरु, मी अशा घरात जन्माला आले की जे घर गीता शास्त्र वैर्यासारखं मानते. कारण गीतेचा मराठी अनुवाद झाला आणि हा मराठी अनुवाद स्त्रियांच्या आणि शूद्रांच्या तोंडी गेला, म्हणून भगवद्गीता ही विटाळशी झाली. तेव्हा हे जे ज्ञान आहे हे बाहेर जाऊन द्यायचं नाही. पण ज्याला ते ज्ञान समजत होते त्याच्यात अज्ञान किती आहे ही भानगड कोणाला माहिती नव्हती. त्यामुळे तसं वाढत गेले. भगवान बुद्ध जेव्हा आले आणि
ज्या पार्श्वभूमीवर ते आले उपनिषदांच्या, लोक असं म्हणतात की अनेक उपनिषद बुद्धपूर्व होती, काही उपनिषद बुद्धोत्तर होती. माझं स्वतःच म्हणणं असं आहे की कट केन छांदोग्य आणि बृहदारण्य ही जी उपनिषद आहे ही बुद्धपूर्व होती आणि बुद्धाच्या उपदेशात त्यांचे बरेच संदर्भ आहेत. तेव्हा हे ज्ञान तिकडे जाऊन द्यायचं नाही. जेव्हा मी कबीर वाचले आणि कबीर अभ्यासणं याच्या इतका सुखद आनंद नाही कबीराच्या इतका. आणि माझ्या हातामध्ये असा ग्रंथ मिळाला मला वाचायला, कबीर समजून घ्यायला, की जो अतिशय महान माणसाने लिहिलेला होता आणि त्याचं कबीराचं सगळे दोहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्याचं उर्दू भाषांतर सरदार जाफरींनी केले. असं ते होत. याचा अभ्यास मी ज्या काळात करत होतो 40 वर्षापूर्वी असेल कदाचित, त्याच वेळी मला असं वाटलं की धम्मपदाचं असं व्हावं. आणि आज डॉक्टर शिवदेव, मी तुम्हाला सांगतो की हा जितका मला आनंद आहे की माझ्या मनात जे होतं ते तुम्ही पूर्ण केलं. आणि मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ज्या 100 या पदांचं अनुवाद केलेला आहे तो 423च्या 23 पदांचा करा. महत्वाचं आहे, कारण मी धम्मपदाचा मराठी अनुवाद केलेला आहे आणि तोही छंदोबद्ध केलेला आहे, काही सर्वच नाही. संस्कृत काय, काय संस्कृत मध्ये काय आहे हे संस्कृत न समजणाऱ्यालाच माहिती असते की ती फार महान भाषा आहे. म्हणून कबीराने सांगितलं संस्कृत है जलकूप, संस्कृत है कूप जल, भाषा बहता नीर. म्हणजे संस्कृत हे डबकं आहे आणि जनसामान्याची भाषा आहे ती वाहती नदी आहे, खळखळून वाहणारी नदी आहे. आणि म्हणून बुद्धाने आपलं सगळं ज्ञान, तत्वज्ञान हे बोली भाषेमध्ये सांगितलं आणि सगळ्या शिष्यांना त्याने ठणकावून सांगितलं की संस्कृत मध्ये मी जे म्हणतो ते लिहायचं नाही, ते पाठ करायचं नाही, तर तुम्ही बोली भाषेत करा. आणि म्हणून हे पालीमध्ये आले, कारण पाली त्यावेळी तिथली लोकभाषा होती. काय आहे या धम्मपदात? ह्या धम्मपदात काय? जसं मी आपल्याला सांगितलं की आपल्या वेदांच्या मध्ये ते माणसाबद्दल काय भानगडीत नाही आहे, तुमच्या मनुस्मृतीमध्ये तर नाहीच आहे. कारण मनुस्मृतीमध्ये ते एवढंच आहे फक्त की या जगात जे काय आहे ते सगळं ब्राह्मणच आहे. आणि तो जे इतरांच्या पासून घेतो ते काही दुसऱ्याचं नसतं, तर ते त्याचंच असलेलं त्याच्यापासून तो घेतो. म्हणून तो आजपर्यंत घेत राहिला, अजूनही घेतोय. पण मध्ये फुले आडवे आले, नंतर शाहू आडवे आले आणि आंबेडकरांनी तर असा घाव घातला घटना लिहून की त्याचं घेणंच थांबलं. तेव्हा ही जी गडबड आहे, काय आहे धम्मपदात? धम्मपदात आहे दुःखाचं कारण. काय? हे सगळे सुखी आहात,
असा मी जर आपल्याला प्रश्न विचारला की तुम्ही सुखी आहात तर तुम्ही खोटं सांगा. जे आहे असे म्हणतील ते पण खोटं सांगतील आणि जे नाही असे म्हणतील ते पण खोटं सांगतील. खोटं बोल. हा सुखी का नाही सुखी? आज तर भांडवलशाही आपल्याकडे आणि भांडवलशाहीत कोणीच सुखी राहू शकत नाही. ती तुम्हाला नवीन नवीन स्वप्न दाखवते, स्पर्धा शिकवते, पळायचं शिकवते, धावायचं शिकवते, विकासास हा विकास आहे असं म्हणते. इतके कमावले की हा विकास आहे. माणूस धावतो 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 दमछाक होऊन ब्लड प्रेशर वाढतं आणि हार्ट अटॅक येऊन मरतो. त्यावेळी त्याला कळतं की अरे आपण विनाकारण मरतो. पण ज्यावेळी त्याला हे समजतं त्यावेळी तो गेलेला असतो. म्हणजे तो शहाणा कधी होतो? या धम्मपदामध्ये शिवदेव साहेबांनी जो एक अनुवाद केलेला आहे खूप चांगला, म्हणजे ज्या गोष्टीचा अनुवाद केलेला आहे, ज्या एका सूत्राचा अनुवाद केलेला आहे, तो अतिशय मस्त अनुवाद आहे की एखाद्या अज्ञानी माणसाने माझ्यासारखा माणूस मी तर अजून स्वतःला अज्ञानी समजतो. अज्ञानी माणसाने मी अज्ञानी आहे असं कबूल केलं तर तो शहाणा असतो. तर तो शहाणा असतो. आणि एखाद्या मूर्ख माणसाने जर तो शहाणा आहे असं म्हटलं तर तो मूर्खच असतो. मोठा सुंदर त्यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे आणि तो मला इतका आवडलेला आहे तो अनुवाद त्यांचा की मी सुद्धा त्याच्यावरती खूप खुश झालो. तो अनुवाद असा आहे, जाहिल कर जाने में जाहिल उसकी सोच सयानी है. म्हणजे जो अज्ञानी माणूस आहे त्याला जर समजलं की मी अज्ञानी आहे तो सयाना आहे तर तो शहाणा असतो. गर समझे अपने को आलिम, परंतु तो आलिम म्हणजे ज्ञानेश्वर. आलिम म्हणजे ज्ञानेश्वर. तुमच्या भाषेत बोलायचं ठरलं आलिम तर त्याला ज्ञानेश्वरच म्हणायचं. प्रज्ञावंत ज्ञानवंत. गर समझे अपने को आलिम ये बिल्कुल बचकानी है. काय सुंदर अनुवाद, काय सुंदर अनुवाद केलेला आहे. म्हणजे याचा सुद्धा मी मराठी अनुवाद चांगला नाही करू शकणार. याच्यापेक्षा अधिक चांगला अनुवाद मराठीत होऊ शकत नाही. हा इतका सुंदर अनुवाद त्यांनी याच्यामध्ये केलेला आहे. तेव्हा अज्ञान आहे कबूल करा, सुखी आहात. निदान एवढं तरी म्हणा की मी सुखी आहे की दुःखी आहे हेच मला कळत नाही. तुम्ही शाळा. एक तर डार्विनने सांगितलेला जो सिद्धांत आहे उत्क्रांतीचा त्याच्यातून आज आपण आहोत, ज्याला आपण डॉक्टरांच्या भाषेमध्ये होमोसॅपियन किंवा होमोसॅपियन सॅपियन म्हणा, जे काय आहोत ते आज आपण. याचं काय दुःख आहे? याचं दुःख काय आहे? त्याला शारीरिक दुःख तर आहेच, ते तर जन्मापासून मृत्यूपर्यंत शरीर असतच दुःखी. म्हणजे बुद्धाने निर्वाण प्राप्त केलं काय आणि कृष्णाने अवतार धारण केला काय, शारीरिक दुःख तर त्यांना होतीच.
किंवा गांधी महात्मा झाले काय? गांधी नाही, हॅपी डिसेंट्री होतीच, त्याच्यात ते वाचले नाही. बुद्ध पण वाचले नाही. आणि कृष्णाला तर काय त्या बाणानेच मारलं. त्याला त्याच्या 16,000 ज्या बायका होत्या, 16,000 बायका, त्या पळापळ करायला लागल्या. महाभारताच्या स्वर्गरोहण पर्वामध्ये तो जो सगळा तपशील आहे तो वाचताना अंगावर शहार आहे. त्या शारीरिक तर आहेच ना, मग तिथं कोणी टाळू शकत नाही. त्याच्या साथीत डॉक्टर शिंदे आहे, बाकीचे डॉक्टर आहे, शारीरिक डॉक्टर आहे. पण दुसरं मनाचं काय करायचं? त्याचं काय करायचं? दुःख काय आहे तुमचं? एक सुजीत खान नावाचा सरोदवादक आहे, म्हणजे ज्या प्रकाराने ते वाजवतात हे कधी कधी असं व्यसन लावून घ्या. म्हणजे ते जसे लोक गांजाचं व्यसन लावतात किंवा अलीकडे याच्या गोळ्या वगैरे किंवा ते उंगणं वगैरे जे आहे ते त्याच प्रकारातले, ते टाइमलेस करत. पण संगीत तुम्हाला आत्मशोधाला प्रवृत्त करते. आत्मशोध संगीतातून मिळतो. जेव्हा ते सतार ज्या पद्धतीने वाजवतात, त्यांचे सतार जेव्हा मी ऐकतो त्यावेळेस का कुणास ठाऊक पण आतमध्ये काहीतरी आपल्याही वाचतंय असा एक आभास होतो. आणि त्याची एक गझल आहे, मोठी सुंदर गझल आहे. त्या गझलीतला एक शेर असा आहे कि जितने हिस्सों में बट गया हूं मैं, जितने हिस्सों में बट गया हूं मैं, मेरे हिस्से का कुछ बचा ही नहीं. क्या बात. तुमच्या सगळ्यांचं हेच आहे, तुमच्या सगळ्यांचं हेच आहे. तुम्ही नवऱ्याच्या असता, मुलाच्या असता, मुलीच्या असता, जावयाच्या असता, अमक्याच्या असता, तमक्याच्या असता, बहिणीच्या असता, आईच्या असता, भावाच्या असता, काकाच्या असता, सगळ्यांच्या असता, पण तुम्ही नसता. मेरे हिस्से में कुछ बचा नहीं. का होत? आणि म्हणून माणसाचं दुःख बुद्ध असं म्हणत होते की हे दुःख माणसाच्या मनात आहे. म्हणून डॉक्टर ने जे सुरुवातीचे जी 2 पद सांगितली आपल्याला की सगळ्याचं सार मन आहे. आणि चांगलं मन जे ज्या सुकर्म करते, तर गाडीचं चाक जसं बैलाच्या पाठीमागे चालतं तसं त्याच्या पाठीमागे आनंद येतो, सुख येतो. आणि त्याचं भाषांतर पण छान केलं. तर ते मी वाचून दाखवत नाही, नाही तर तुम्ही कंटाळून जा माझं भाषण नाही. आणि ते तसं नाही केलं. हे मन आहे. आणि हे मन कसं आहे? हे मन फार विचित्र आहे. या मनाचा थांब पत्ता लागत नाही. का लागत नाही? कारण मी ज्याचं भाषांतर केलेलं आहे ते असं आहे, मन चंचल ओढाळ कधी नसे थाऱ्यावर. मन चंचल ओढाळ कधी नसे थाऱ्यावर, करी सरळ मेधावी लोहकार जसा शर.
यांनी त्याचा अतिशय सुंदर उद्धृत केलेलं आहे आणि ते इतकं सुंदर आहे, दिल बेकाबू तेज हिफाजत को मुश्किल हरकत आवर, सीधा उसको तीर नुमा कर दे आलिम जो कारीगर. ते असा कारागीर पाहिजे की तो त्या बाणाला सरळ करू शकेल. आता हे मन नुसतं चंचल नाही, हे नुसतं ओढाळ नाही, ते कधी थाऱ्यावर नसतं. ते आता इंग्लंडमध्ये जाईल तर 2 मिनिटामध्ये किंवा एका क्षणामध्ये ते चंद्रावर पण जाऊ शकेल. आणि एखादा कवी आपल्या प्रेयसीच्या चेहऱ्यात सुद्धा तो चंद्र पाहू शकेल एकाच मनात, आणि दुसऱ्याच क्षणामध्ये तो आपल्या प्रेयसीला कुरूप पण मानू शकेल. कधी तो तिच्यावर संशय पण घेईल, कधी तो तिला प्रेमाने आलिंगन पण देईल. हे सगळे मनाचे खेळ आहेत. आणखीन एक जे मी त्याचं भाषांतर केलेलं आहे, असे मन स्वैराचारी नाही आकळता येत. असे मन स्वैराचारी नाही आकळता येत, मुक्त भावे प्रयत्नाने जेव्हा चित्त होते शांत. त्याचे बदलते रूप फसविते चकव्यात, त्याचे बदलते रूप फसविते चकव्यात, सुज्ञ जाणीतो मनाला आणि सुखी होतो. त्याचा फार चांगला, तेज बेकाबू भटकता है जिधर पाए ये दिल, है मुबारक जब जब्ती से खुशी लाए ये दिल. इतकं सुंदर हे केलेलं आहे की अरे कसं आहे मन. मी एक भाषांतर केलेलं आहे एका पदाचं, वैरी तसा करी वार जसा आरी शत्रूवरी, होई दुर्गती अधिक ज्याचे मन वाम मार्गी. त्याचं उर्दूत भाषांतर केलेलं आहे. दुश्मन क्या दुश्मनी करे, क्या बैरी साधे बैर, मन करता है बड़ी खराबी, चल कर राहे गैर. काय तेव्हा हे मन चंचल, ओढा, वैरी, माणसाचं वैरी आहे मन. हे नीट समजून घ्या. आज जगामध्ये जैन बुद्धिझम हा जगातल्या सर्व शास्त्रज्ञांचा धर्म बनलेला आहे. म्हणजे अगदी कार्ल युंग पासून एरिक फ्रॉम पर्यंतचे जे 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 सायको अनालिस्ट मला माहिती आहे, आजचे जगातले लेडीज सायको अनालिस्ट, त्यांचं म्हणणं असं आहे की आता इथे धनंजय बसलेले आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या शास्त्रात जे प्रश्न आहेत त्याची उत्तरच हे देऊ शकतो आणि देतो. ज्याच्यावरती अनेक ग्रंथ आहेत आणि आपल्यापैकी कोणाला जर खूप चांगलं वाचायचं असेल तर एरिक फ्रॉम आणि डी.टी. सुझुकी यांनी संपादित केलेलं एक फार सुंदर ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथाचं नाव आहे जैन बुद्धिझम अँड सायको अनालिसिस. सुंदर ग्रंथ. तर हे जे आहे चंचल, हे मन ताब्यात कसं ठेवायचं हे आपल्याकडे ब्रह्मचर्याची शिकवण आहे. हे ब्रह्मचर्य हे फालतू गोष्ट आहे. कारण
जगातील सर्व प्राण्यांच्या दोन गरजा असतात मूलभूत, आणि माणूस जितक्या अर्थाने प्राणी आहे तितक्या अर्थाने त्याच्याही दोन मूलभूत गरजा आहे. एक सुरक्षितता आणि पोटाची भूक, आणि दुसरी कामवासनेची पूर्ती. कारण कामवासना ही सर्जनशील असते, जी तुमच्या अनेक पुढच्या पिढ्या निर्माण करते. आपण कामवासनेचा इतका निषेध केला की भारता इतका खऱ्या अर्थाने, हे अगदी खऱ्या अर्थाने भारता इतका बच्चलन देश दुनियेच्या पाठीवर कुठलाही नसेल. मी एकेकाळी असा प्रयत्न केला होता की माझा एक मार्क्सिस्ट मित्र खासदार होता, त्याला फक्त एक प्रश्न विचारायला लावला होता की भारतातील वेश्यांची संख्या किती. साधा प्रश्न होता, त्याने विचारला प्रश्न, वेश्यांची संख्या किती. आणि ज्ञानी झैलसिंग त्यावेळी राष्ट्रपती नव्हते, गृहमंत्री होते. त्याच्या त्या पगडीतून सारखा घाम येत होता, तो घाम पुसत होता. आणि त्याने जो आकडा सांगितला त्या आकड्यावरून भारतातले 1/4 लोक वेश्यागमन करतात हे सिद्ध झालं. त्यामुळे हे जे काय केलेलं आहे आपण, हे फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते याची. तेव्हा हे जे मन आहे हे ताब्यात ठेवायचं कसं. बुद्धाने सांगितलं की हे मन माणसाचं वैरी आहे, गोष्ट खरी आहे. हे मन ओढाळ आहे, कुठेही जात हे खरं आहे. माणसाच्या दुःखाचं कारण मन आहे हे खरं आहे. जसं फ्राईडचं सगळ्यात महत्वाचं योगदान कोणतं असेल तर त्यांनी नेणेवेचा लावलेला शोध, त्यांनी अनकॉन्शियसला लावलेला शोध, की तुमच्या मनाच्या वरच्या कप्प्यात जे असतं आणि खालच्या कप्प्यात जे असतं, ते खालच्या कप्प्यातून वरच्या कप्प्यात येत असताना विवेक त्याच्यावरती कंट्रोल करत असतो. बुद्धाचं म्हणणं असं की ज्यावेळी तुमचं मन असं चंचल आणि वैर्यासारखं होईल त्यावेळी त्याला विवेकाने, प्रज्ञेने दाबून टाका. पण दाबून टाका याचा अर्थ दमन करा असा नव्हे. मनाला योग्य शिक्षण द्या. मी अनेक धम्मपदाची भाषांतर पाहिली, त्याच्यामध्ये दमन हा शब्द, बुद्धाला दमन हा शब्द अजिबात मान्य नव्हता. त्यांनी दुसरा शब्द वापरलेला आहे त्याला, निरोध. निरोध म्हणजे काय? निरोध म्हणजे दमन करणं नव्हे, कामवासनेचं दमन नाही. तुम्ही कामवासना जितकी दाबून टाकाल तितकी ती जोरात उचलून वर येईल. कामवासनेचं दमन नव्हे, कामवासनेचा निरोध. निरोध याचा अर्थ असा की नाही, जसं एखाद्या झाडाचं पान पिकलं की ते आपोआप गळून पडत, तसं मन आपोआप गळून पडेल, ते शिल्लक राहणार. आणि म्हणून भगवान बुद्धांनी प्रज्ञा, शील आणि करुणा या तिघांचा संगम घातला. आणि त्याचं जे मूळ तत्वज्ञान आहे ते 3 पायांच्या वरती उभं आहे. एक पाया जो आहे त्याचा तो अनित्य, अनात्म आणि दुःख. तेव्हा जेव्हा माणूस प्रज्ञेने विचार करेल त्यावेळी तो सुखी होईल.
त्यावेळी तो जगण्याला अर्थ देईल. आणि या जगण्याचा अर्थ ज्यावेळी माणसाला कळेल त्यावेळी तो आपलं जगणं सुंदर करील. आणि हे जगणं अर्थपूर्ण करण्याचं आणि सुंदर करण्याचं काम हे धम्मपद करील. ते जसं भारतात केलं, धम्मपदाच्या जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेली आहेत, तसं ते उर्दू वाचकांच्या जीवनाला पण अर्थ देईल आणि त्यांचं जगणंही सुंदर करील अशी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा डॉक्टर रवींद्र शिवदे यांचं हार्दिक अभिनंदन आपल्या सर्वांच्या वतीनं मी करतो अध्यक्ष असल्यामुळे. आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी कांबळे सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मित्र हो, डॉक्टर रवींद्र शिवदे हे असे एक डॉक्टर आहेत की जे रोग समजून घेण्यापूर्वी माणूस समजून घेतात. आणि ज्या डॉक्टरला माणूस लवकर कळतो त्याला रोग लवकर कळतो. कारण रोग समजावून घेणं ही तशी एक टेक्निकल ऍक्टिव्हिटी आहे, जसं आपण कोरोना समजावून घेतो. पण त्याच्या मागचा माणूस समजावून घेऊन जो डॉक्टर उपचार करतो तो श्रेष्ठ डॉक्टर मानला जातो. नाशिकमध्ये एक श्रेष्ठ डॉक्टर आपल्याला उपलब्ध आहे आणि या श्रेष्ठ डॉक्टराने माणूस समजून घेण्याचाच एक भाग म्हणून धम्मपदाचा उर्दूमध्ये अनुवाद केलेला आहे. सर्वप्रथम जे कार्यक्रम वाढतच चाललेला आहे आणि त्यांना वाटत असेल माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं की नाही कोणी जाहीर करते की नाही, तर या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी सर्वप्रथम ही जी धम्मपद आहेत ही पृथ्वीच्या पाठीवर जन्माला आलेल्या माणसाच्या मनाचा तळाचा विचार करणारी पहिलं तत्वज्ञान आहे. बहुतेक धर्म आणि त्यातला त्यात आपला धर्म हा माणसाच्या बाह्य विश्वाचा विचार करतो आणि तोही अनैसर्गिकपणे करतो. जसं रावसाहेब म्हणत होते की मनुस्मृतीमध्ये माणूस कुठून कुठून जन्माला येतो. ही जी एक माहिती थिअरी आहे माणसाच्या जन्माची ती का आली असेल. मी नेहमी असं सातत्याने सांगत आलो की बाईला कंडम करण्यासाठी ही माहिती थिअरी आहे. कारण या थिअरीत बाई नाहीच आहे कुठे. बाई शिवाय माणसाची निर्मिती, तिचा काय रोलच ठेवलेला नाही आणि ती कुठून जन्माला आली हे पण नाही सांगितले. तर बुद्ध हा असा पहिला विचारवंत आहे की तो माणसाच्या मनाशी झुंजत राहतो आणि जे काय बाह्य बदल करायचे असतील त्याचा प्रारंभ मनापासूनच व्हायला पाहिजे हे सातत्याने सांगत राहतो. आत बदलल्याशिवाय बाहेरचं काहीच नाही बदलत. पण आपण उलट्या पद्धतीने सांगत आलो. बाह्य बदल झाला की अंतरंगात बदल होते. उलटी थिअरी सांगत आलो. बुद्धाने ती सुलटी केली आणि ती अशी सुलटी केली की जगातल्या सगळ्या माणसांना हे तत्वज्ञान मान्य झालं. त्यांनी विश्वास ठेवला त्याच्यावर आणि भारतात जन्माला आलेला बुद्ध जेवढा जगभर पसरला तेवढा अन्य कोणी पसरू शकलं नाही. कारण हा माणसाच्या मनाचा विचार झाला आणि दुःख कुठे जन्माला येतात त्याचा शोध घेण्याचा विचार आहे. दुःख जन्माला घालणारं जे गर्भाशय आहे
तिथे बुद्ध करेक्शन सांगतो आणि तिथे करेक्शन केल्याशिवाय दुःख संपतच नाही. चिकटपट्ट्या लावून, सलाईन घेऊन, पेन किलर घेऊन कधी दुःख संपत नाही. ते जन्माला घालणार गर्भाशय कुठे आहे तिथे बुद्ध भेटतो, म्हणून तो जगभर पसरतो. आणि जगातल्या सगळ्या माणसाने या तत्वज्ञाला मान्यता दिली. विशेष म्हणजे जे युनो नावाची संघटना आहे, संयुक्त राष्ट्र संघ, तिनं आपल्या जन्माचा कामाचा जो जाहीरनामा लिहिलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा बुद्धाचं एक तत्वज्ञान आहे आणि ते फार सुंदर पद्धतीनं मांडलेलं आहे. त्या जाहीरनाम्यात असं म्हटलेलं आहे की जगातले सगळे संघर्ष, जगातले सगळे क्रायसिस, जगातली सगळी युद्ध, जगातली सगळी हिंसा, जगातला सगळा अनाचार जर मनात जन्माला येत असेल तर पहिल्यांदा या संयुक्त राष्ट्र संघाची जबाबदारी आहे मनामध्ये करेक्शन करा. तुम्ही मन कायम ठेवून बाहेर युद्धाचे नाही करार करू शकत. 2 राष्ट्रात करार झाल्यामुळे युद्ध संपत नाही, ते काही काळापुरते स्थगित राहतात. कॉन्ट्रॅक्ट होतो काही काळापुरतं स्थगित करायचं, पण संपवायचं कसं? तेव्हा संपेल जेव्हा मनामध्ये करेक्शन येईल. हे संयुक्त राष्ट्र संघाने मान्य केलं. अगदी आधुनिक काळामध्ये जगातल्या प्रमुख वाटणाऱ्या 43 भाषांमध्ये हे धम्मपदाचे अनुवाद झालेले आहेत. शिवदेने तो उर्दू मध्ये केलेला आहे, पण 60-70 वर्षापूर्वी असाच अनुवाद उर्दू मध्ये बिहारच्या एका माणसाने केला होता. पण तुमचा दुसरा अनुवाद यायला 65 वर्ष लागलेले, मध्ये काहीच घडलं नाही. आणि उर्दू भाषा जी मुळात समृद्ध आहे, जी मुळात सुंदर आहे, जेव्हा धम्मपदाचा त्याच्यामध्ये प्रवेश होईल त्या उर्दू भाषेमध्ये, तेव्हा ते अधिक चकाकायला लागेल, ती अधिक समृद्ध होईल. एवढा मोठा 2500 वर्षाचा इतिहास तिच्या पोटामध्ये जाणार आहे. आणि उर्दू भाषा बोलणारे जगात कमी नाही आहे. आपण इथे भाषेला राजकारणात घुसवलेला आहे, आपण इथे भाषेला धर्मवादात घुसवलेला. काय संबंध आहे भाषेचा आणि धर्माचा? काय संबंध आहे? देव भाषेचा आणि माणसाचा काय संबंध आहे? हजारो वर्षे इथे माणसांना भाषा नव्हती, देवाला भाषा होती. आणि बुद्ध हा असा पहिला निघाला की त्यांनी माणसांची भाषा तयार केली आणि तिथे माणसांच्या दुःखाचा विचार केला. ज्या माणसांच्या भाषा असतात त्या खूप समृद्ध असतात, त्या अधिक काळ टिकतात, त्या अधिक सुंदर असतात. कारण माणूस आपलं सगळं सौंदर्य, सगळा इतिहास, सगळी कल्पना त्या भाषेमध्ये घुसवत असतो. आणि आपली भाषा माणसांची लोकभाषा का सुंदर असतात देवभाषेपेक्षा. देवभाषेला लवकर मरण असतं, कारण देव बदलत असतात. आणि गंमत म्हणजे देव पण मरत असतात. जगलेला देव कोणता असं नाव विचारलं, जगलेला देव कोणता आहे त्याच्याबरोबर तो घेऊन जातो. जय हो. ह्या लोकभाषेमधून माणसाच्या दुःखाचं निवारण करणारी ही जी धम्मपद आहेत, ही एका मोठ्या पटावर आता जाणार आहे. जगातले 1/4 देश तरी उर्दू भाषा अतिशय सन्मानाने बोलतात, अतिशय सन्मानाने. त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या व्यवहाराचा भाग म्हणजे ते उर्दू भाषा आहे. उर्दू भाषेचं वैशिष्ट्य कसं आहे की ती त्याने शेर सांगण्याचा प्रयत्न केला तपशील. उर्दू भाषा अशी आहे की ती कोणत्याही कंगाल माणसाला समृद्ध बनवते. तो बीपीएल वाला असो, तो रोगी असो, तो कॅन्सरने पीडित असो, तो उर्दू बोलला ना त्याला आपला कुछ कुछ हो रहा है. त्यामुळे तो प्रेम करताना सुद्धा ती भाषा वापरतो. ज्यांना उर्दू शेर शायरी येतात ना त्यांचं प्रेम स्टोरी लवकर सक्सेस होते. तो मराठी कवितेतून प्रेम करायला लागला ना तर अडचण होते. ते लांब लचक बोलावं लागतं, ते पण वृक्ष बोलावं लागतं. ती पोरगी मान्यच करत नाही. चांगलं बोलायला शिक,
आणि चांगलं बोलायला शिक म्हणजे उर्दूकडे जावं लागतं आपल्याला. ही माणसं खूप लवकर जोडते. पहिल्यांदा माणसाला समृद्ध करते, त्याच्या विवंचना दूर ठेवायला सांगते. कारण त्याला असं वाटतं की आपल्याकडे एकदा उर्दू भाषा आली ना बस दुनिया मोठी मी. त्याचा आतलं आणि बाहेरचं जग खूप बाहेर बदलतं, पूल तयार करते. कारण उर्दू भाषेमध्ये एक इनबिल्ट एक संगीत आहे. माणूस जसे हे शेर म्हणत होते ना, तेव्हा शेर म्हणताना तबला पण ऐकू येत होता, पेटी पण ऐकू येत होते, पण प्रत्यक्षात काहीच नव्हतं. ना तबला आहे ना पेटी आहे, की तिच्या आतच एक अशी म्युझिकची व्यवस्था आहे की ती उच्चारताना व्यवस्थित म्हणताना आपोआपच संगीत तयार होतं. आणि ते संगीत माणसाला आकर्षित करतात. मी मराठवाड्यात एका छोट्याशा गावामध्ये गेलो होतो आणि चहाला टपरीवर थांबलो. टपरी पण नव्हती, एक जुन्या घराची भिंत होती आणि भिंती शेजारी स्टोवर तो चहा बनवत होता. आणि भिंतीवर त्याने उर्दू शेर लिहिला होता 2 ओळीचा. मला आश्चर्यच वाटली, इतकं छोटे खेळ, त्याला टपरी पण नाही त्याची आणि भिंतीवर शेर लिहिलेला आहे त्याने. तो शेर काय होता? बड़ी बेवकूफ होती है चाय, बड़ी बेवकूफ होती है चाय, होठों को जलाती है और दिल को चूमती है. काय ताकद आहे भाषेमध्ये, नाही का? नाही, आपण रोज भांड्यावर चहा पितो पण आपल्याला कसं कळलं नाही. चहाचा चटका बसल्यानंतर ओठावर हात फिरवतो, हुस्स करतो, बरं वाटलं म्हणतो. पण शेर काय मराठी सुचला नाही. बड़ी बेवकूफ होती है चाय, होठों को जलाती है और दिल को चूमती है. हे सारा चुम्मा चुम्मी उर्दू मध्ये जे येते ना ते खूपच भारी. त्यामुळं उर्दूचा वाचक हा जगात मराठीपेक्षा 50-100 पटीने जास्त आहे. उर्दू वाचणाऱ्या लिहिणाऱ्याचं सुद्धा एक वैशिष्ट्य असतं. तो असं भर 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 मनाचे श्लोक वाचत नाही. मना सजना भक्ती पंथीचे दार, कुठली भक्ती, कुठलं मन, कुठला श्लोक कुणाला काही कळत नसतं. तो टप्प्याटप्प्याने त्याच्यात संगीत तयार करत वाचतो आणि तो लवकर ती समजावून घेतो. तो समजावून घेण्याचा प्रयत्न उर्दू भाषेत वाचक जो आहे ना तो खूप सुंदरपणे करत असतो. आपण शनी महात्म्य वाचल्यासारखं वाचलं. उर्दू तसं का? कारण उर्दूच्या भाषेमध्ये इतकी सुंदर ठिकाणे येतात की प्रत्येक ठिकाणी ती तुम्हाला रोखून धरतात. भाऊ क्षणभर थांब आणि मग पुढच्या शब्दाकडे जा, इथे क्षणभर थांब अजून पुढच्या शब्दाकडे जा. ही तिची खासियत आहे. आणि ते तुर्कस्तानामधून जेव्हा आली तेव्हा तिची तर इतकी अशी प्रतिष्ठा होती की जो माणूस गरीब असून सुद्धा वैभवाने श्रेष्ठ आहे, त्याची भाषा शाही भाषा आहे की तो जो बोलतो ना असा भारी एकदम झाला. म्हणजे तो भिकारी जरी असला आणि दारात राहून काय उर्दूतून ते मागितलं तर कुणी राजाच भीक मागायला आलाय असं वाटतं आपल्याला. त्यामुळे त्या भाषेचे एक ते अंगभूत असं वैभव आहे. हे फकीरने राजा कैसे भीक मागणे का आ गया, कारण तो अशा पद्धतीनं भाषा वापरतो. त्यामुळे ह्या भाषेमध्ये ताकद खूप आहे. माणसं जोडून घेण्याची क्षमता आहे. भाषा कशी वाचावी तिची एक शैली आहे आणि अशा भाषेमध्ये ही धर्मपद आलेली आहे. ती येणं आजच्या काळाची गरज आहे. ती आजच्या काळाची गरज आहे. कारण आजच्या काळामध्ये माणसाच्या नावाने धर्माच्या नावाने तयार झालेला मूल तत्ववाद हा मोठा 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 होतोय आणि त्याच्या सावलीखाली माणूस छोटा छोटा होतो. आणि बुद्धाचं तत्वज्ञान हा माणूस महान आहे हे सांगण्याचं तत्वज्ञान आहे. हे एकमेव तत्वज्ञान आहे की ज्याने माणसाला झुरळ कधी मानलेलं नाही. तोच घडवतो, तोच श्रेष्ठ आहे अशा पद्धतीचं सांगणार हे तत्वज्ञान धम्मपदामध्ये. बाकीचे जे काही गोष्टी आहेत धर्माच्या संदर्भातल्या ती समाजातल्या एका विशिष्ट वर्गाविषयीच्या सगळ्या प्रार्थना आहेत त्या. आणि धम्मपद जर नीट ती 423 वाचली
कारण हे यायचं म्हटल्यानंतर मी जुनी काही धम्मपद वाचत होतो, लाडांचे, बापटांचे, आणि त्यांनी काही वेगळ्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. धम्मपद सगळी वाचली तर त्यातला जो अडकलेला माणूस आहे, त्यातला जो वापरलेला माणूस आहे, तो कोण आहे? तो असा माणूस धम्मपदामध्ये येतो की ज्याचा चेहरा तत्कालीन व्यवस्थेने ओरबडून घेतलेला आहे, फेसलेस केलेला आहे, त्याचे डिव्हिजन केलेले आहे. असा माणूस त्याच्यामध्ये येतो. आणि मग तो साळी आहे, तो माळी आहे, तो पारधी आहे, तो अजून कोणी भिकारी आहे, ती गणिक आहे, ती नर्तिक आहे, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. याचा अर्थच काय? अख्खा माणूस त्याच्यामध्ये येतो. आणि आत्ताचा काळ असा आलेला आहे की माणूस वजा करून आपण सगळ्या गोष्टी पाहायला चाललेलो आहोत. आणि ज्या व्यवस्थेमध्ये माणूस वजा होतो ती व्यवस्था फार काळ टिकत नाही, ती सुंदर पण होत नाही. हे सगळं सांगण्यासाठी आपण वेगळ्या वेगळ्या अशा समृद्ध भाषेचा वापर केला पाहिजे, जसं आपण उर्दू करतो. ही ब्युटी पार्लर मध्ये जाऊन नुकतीच बाहेर पडलेल्या बाईसारखी सुद्धा उर्दू भाषा वाटते काय काय वेळेला. आणि ते अंगभूतच सुंदर असल्यामुळं तिला ब्युटी पार्लर मध्ये जाण्याची गरजच वाटत नाही, ती जन्मजातच ती सुंदर आहे. आणि हे वाचणारे लोकांची संख्या खूप आहे. लक्षात घ्यायला पाहिजे, धम्मपद हे कोणत्या धर्माविरुद्धची टीका नाही, ही कोणत्या पंथाविरुद्धची टीका नाही. प्रारंभ, मध्य आणि शेवट फक्त माणूस आणि माणूसच धम्मपदामध्ये आहे. त्यामुळे हा माणसांचा विचार आहे. जो जो माणूस असेल ना त्याने आरशासारखं धम्मपदामध्ये आपल्याला पाहू, आरसा ठेवावा. आरसा काही काही वेळेला चुका करतो आरसा. का चुका करतो? त्या काचेच्या माग पारा जेवढ्या लायकीचा असेल तेवढा चांगला तुम्हाला आरसा दिसतो. नुसतं काचे दिसत नाही, काचेचं रूपांतर आरशात होण्यासाठी पाऱ्याची गरज असते. पारा जेवढा छान तेवढा तुमचा चेहरा छान. जर पारा करप्ट असेल तर तुमचा चेहरा करप्ट होतो. धम्मपद हे आरशाच्याही पुढे पोचलेलं आहे, कारण तुम्ही स्वतःला इतकं आर पार त्याच्यामध्ये पाहू शकता. स्वतःच्या दुःखाचा, तृष्णांचा विचार तिथे काय पद्धतीने होतोय हे आर पार पाहू शकता. म्हणून धम्मपदाकडे जाताना आपल्या डोळ्यावर व्यवस्थेने जे चढवलेले मोतीबिंदू आहेत, जातीचे, धर्माचे, राष्ट्रवादाचे, धर्मवादाचे, मूलतत्ववादाचे, स्त्री पुरुषवादाचे, असे आपले डोळे ह्या मोतीबिंदूने भरलेले आहेत. पहिल्यांदा आय स्पेशलिस्ट कडे जा आणि ते मोतीबिंदू खरडून टाका आणि मग धम्मपदाकडे पहा. आणि हे अतिशय अवघड काम असतं अनुवादाचं. त्यातही उर्दू सुंदर आहे हे सगळं ठीक आहे, पण उर्दूत घुसणं पण अवघड आहे ना. हे काय खुर्च्या सिमसिम ऐकायला गेलं, बेल वाजवले आणि उर्दू तयार झाला. त्याच्यासाठी खूप राबावं लागतं. ते राबण्याचं काम डॉक्टर शिवदेनी केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतलेले आहेत आणि त्यांच्या मागे धनंजय उभा आहे. 1980 नंतर 75 नंतर महाराष्ट्रात ज्याने ज्याने धम्माचा, बुद्धाचा अतिशय गांभीर्याने विचार केला, अभ्यास केला, चिंतन केलं, लेखन केलं, असे एक 4-5 माणसं महाराष्ट्रात आहेत की ज्याच्यात रावसाहेब कसबे आहेत, आह साळुंखे आहेत. आणि ह्या नावाच्या यादीमध्ये धनंजय चव्हाणांचं नाव अतिशय धन्यवाद देतो. आणि मला माहित आहे की जे वेड्यावर उपचार करणारे डॉक्टर असतात ना, ते जोपर्यंत स्वतः वेडे होत नाही तोपर्यंत त्याला उपचार करता. माणसावर उपचार करत करत धनंजय चव्हाण यांनी माणसांच्या गाथा गाणाऱ्या धम्मपदाचा अभ्यास केला. ते त्याच्यामध्ये जास्त घुसले. आणि कुणी काही म्हणू दे, मी अनुभवाने सांगतोय, म्हणजे त्याचा काही विचार करत नाही की रावसाहेबांनी मला कुठं कुठे वेळ बनवलं होतं, म्हणून मी त्यांचं अगोदर भाषण ठेवायला सांगितलं. हे मुद्दा काय, हा एक वेळेपणाचाच भाग असतो. त्याच्यात तुम्ही इतके आरपार घुसता, अस्तित्वहीन होता.
आणि ते जसं म्हणाले की ते गांजा ओढणाऱ्यांचं टाइम टेबल असतं, टाइम लिस्ट, तसं माणूस होऊन जातो. आणि तसं करण्यासाठी एक शक्ती लागते आपल्याला. ती शक्ती धनंजय चव्हाण यांच्याकडे आहे, ती शक्ती डॉक्टर शिंदेच्याकडे आहे. आणि आपल्या सगळ्यांना अनुभव पाहिजे की हे रावसाहेब काय, हे काय, हे आपल्या शहरातले नागरिक आहेत, त्यांच्या सावलीत आपण अधूनमधून राहतो. हा आपल्या आनंदाचा विषय सुद्धा असा व्हायला पाहिजे. मी ह्या पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि रावसाहेबांनी व्यक्त केलेली ही जी 423 धम्मपद आहेत ही उर्दूमध्ये पण आणावी, त्याचा चांगला अनुवाद लिहावा त्याच्यावर, कारण आपल्याला हे सगळं समजून सांगावं लागतं. समजून घेण्यामध्ये जर माणसाची गल्लत झाली तर पुन्हा अपघात होतो. आणि उर्दूमध्ये तशा अपघाताच्या जागा खूप आहे. उर्दू भाषा कंगालाला पण राजा म्हणेल, राजाला पण फकीर म्हणेल, अजून कुणाला काय काय ती म्हणत जाते. त्यामुळे हे सगळं जे काम आहे ह्या नव्या काळातल्या प्रारंभाचं काम आहे असं आपण समजूया. आणि जोपर्यंत तुम्ही बुद्धाकडे जात नाही तोपर्यंत तुम्हाला दुःखमुक्त होणारच येणार नाही. की पुन्हा एकदा प्रश्न तयार झालेला आहे, युद्ध की बुद्ध. व्यवस्थेने तयार केलाय, भांडवलच्या व्यवस्थेने. युद्ध की बुद्ध असा जेव्हा जेव्हा प्रश्न येईल तेव्हा शहाणा माणूस नेहमी बुद्धाच्या मागे जाऊन उभा राहील आणि त्याला शरण जाईल. बुद्धम शरणम गच्छामी म्हणेल. हे बुद्धाला शरण जाणं नसतं, हे शांततेला, हे सगळ्या विकारावर मात करून तिथे शरण जाणं असतं, जी वेळ आता आपल्याकडे आलेली आहे. आणि त्याची एक चुणूक म्हणजे सुद्धा या धम्मपदांचा ह्याच्यामध्ये झालेला अनुवाद आहे. तो तुम्हाला उर्दू जरी कळालं नसलं तरी त्यात खाली इंग्रजी आहे, तुम्ही ते वाचत जा. आणि भाषा हे कुठल्याही कलहाचं कारण होता कामा नये, तर ते आपल्या विकासाचं, आपल्या शांतपणाचं, आपल्या चांगुलपणाचं कारण व्हायला पाहिजे. अशी भूमिका घेऊन तुम्ही ते जरूर वाचा. आणि वाचल्यानंतर तुम्ही शिवदेना फोन करा. हे मराठी माणसासारखं असं करू नका, आपलेपणा पुण्यासारखं तुमचे घेतलं आम्ही वाचणार, त्यांना आनंद वाटेल ना, पुन्हा काहीतरी ते प्रयोग करायला तयार होतील. आणि अर्थात तसे विकतच घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही ह्या कार्यक्रमाला आला, मला शंका होती की धम्मपदासारखा अवघड विषय इथे वक्तीच असतील, श्रोते असतील की नाही. तुम्ही आमचे सगळे अंदाज खोटे ठरवले आपल्या उपस्थितीनं. तुम्हालाही धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा ह्या दोघांना शुभेच्छा देऊन थांबा. धन्यवाद सर. सरते शेवटी आभार प्रदर्शन, ज्याच्याशिवाय आपला कार्यक्रम कुठलाही संपत नसतो. तर मी रजनी खानदेशी ताईंना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन. तर वेगळा कार्यक्रम आहे हा. नेहमी आपल्याला वाटत असतं कधी संपेल कधी संपेल, पण आज खरोखरच संपूच नाही असं वाटणाऱ्या कार्यक्रमाची सांगता करण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. अतिशय सर्वांग सुंदर आणि अर्थपूर्ण असा हा कार्यक्रम झाला. कारण इथे आलेले प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, आपण सर्वजण यांची उपस्थिती या कार्यक्रमाला खरोखरच खूप चार चांद लावून गेली असं म्हणायला हरकत नाही. सुरुवातीला आपण आपले आजचे आपल्याला लाभलेले अध्यक्ष रावसाहेब कसबे सर. रावसाहेब कसबेंचं व्यक्तिमत्वच असं आहे, इतक्या विविध प्रकारच्या अभ्यासाने भरलेलं आहे की त्यांनाच प्रश्न पडतो की आपण काय काय सांगायचं. तरी सुद्धा त्यांनी थोडं सगळ्याला स्पर्श करत भारतीय भाषांचं, विशेषतः उर्दू भाषेचं सौंदर्य त्यांच्या समर्पक शब्दांमध्ये आपल्याला समजून सांगितलं. त्यांचा भारतीय समाजाचा अभ्यास अतिशय गाढा आहे आणि त्यामुळे समाजातल्या चांगल्या वाईट गोष्टी, त्रुटी ह्याही सगळ्या त्यांना जास्त चांगल्या रीतीने आपल्याला समजून सांगता येतात. अत्यंत साध्या शब्दात, कुठे कुठे विरोध करत, कुठे कुठे समर्पक उपमा देत त्यांनी आपल्याला समजून सांगितल्या. कळत नकळत थोडीशी कानउघाडणीही केली मध्ये मध्ये. या सगळ्याबद्दल सर आम्ही आपल्या अत्यंत आभारी आहोत. आजचं आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेलं भारदस्त वाटेल असं व्यक्तिमत्व कांबळे सर बोलायला उभे राहिले त्यावेळेला असं वाटतं की अगदी एक वडीलकीचा स्पर्श असलेलं भारदस्त व्यक्तिमत्व असेल. पण जसं ते उलगडत जातात तसं कळतं की मधून मधून चिमटेही घेतात. मधून मधून अगदी औरंगाबादच्या त्या चहावाल्याचं उदाहरण समजून सांगणारे कांबळे सर आपल्यातले होऊन कधी जातात ते आपल्याला कळत नाही. त्यांनी आपल्या शांत संयमित व्यक्तिमत्वाने आपल्याला आकर्षित करून घेतलं. गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानाचं सार
आणि मनाचा थांग करण्याचा प्रयत्न त्यांनी समर्पकपणे आपल्याला समजून सांगितला. धम्मपद मराठीत येण्याचं महत्त्व किती आहे हेही त्यांनी आपल्याला समजून सांगितलं. सर, याबद्दल आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. मिर्झा सर आपले दुसरे पाहुणे, ज्यांचा उल्लेखच डॉक्टर रवींद्रननी पहिल्यांदा नवरत्न म्हणून केला. विविध विषयांचा, विविध भाषांचा अभ्यास असलेलं हे एक रत्न आपल्याला या समारंभासाठी लाभलं. त्यात धम्मपद जे डॉक्टर रवींद्र शिवदेंनी उर्दूमध्ये भाषांतरित केलं, त्याच्यातलं भाषेचं त्रुटी असलेलं किंवा ज्याला त्रुटी नाहीच तशा त्याच्यामध्ये, पण तरी सुद्धा त्याचं एक निराकरण करणं, त्यात काही बदल करणं, त्याला समजावून घेणं आणि त्याच्यामध्ये सुधारणा करणं हे अत्यंत मेहनतीचं आणि अवघड काम मिर्झा सरांनी केलं. त्यांच्यात एक फार चांगला गायक दडलेला आहे हेही त्यांच्या गाण्यातनं आपल्याला या प्रसंगी जाणवलं. आणि त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम सुद्धा आपण एक वेगळा ठेवू शकतो हे लक्षात आलं. तर या सर्वांबद्दल आपले खूप खूप आभार सर. आपले प्रमुख पाहुणे दोंडगे सर हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांचा अत्यंत गाढा अभ्यास आहे. त्यामुळे गौतम बुद्धाला समजणं आणि त्याच्यावर भाष्य करणं हे एक संत साहित्याचा अभ्यासक म्हणून खरोखरच आपल्याला खूप आवडलं असेल, सोपंही गेलं असेल. आणि त्यामुळे त्यांना आपल्या भाषणातून गौतम बुद्धाला खूप चांगल्या रीतीनं व्यक्त करता आलं. आपल्यालाही भाषा विज्ञानातले काही पैलू त्यांनी समजून सांगितले. आणि त्यामुळे आपली उपस्थिती जी आहे ती जीवनविषयक चिंतन, विचार यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची वाटते. या सगळ्याबद्दल आपले खूप आभार सर. खलिफा सरांनी तर आपल्याला अजीज दोस्तो म्हणून सुरुवातीलाच आपलंसं करून घेतलं. उल्लेखच आपला त्यांनी दोस्तो म्हणून केला. म्हणजे दोस्त म्हटल्यानंतर मग सगळं काही आलं. तर त्यामुळे आणि पुन्हा मध्ये मध्ये शायरी पेरत गेले आपल्या व्याख्यानामध्ये. त्यांचा बोलण्याचा अंदाजही खूप चांगला आहे. माझं काही उर्दूवरती प्रभुत्व नाही किंवा तसं जमतही नाही, पण समजेल अशा भाषेमध्ये आपण अनेक चांगलं भाषण करताय अनेक शायरींचं इथे स्पष्टीकरण करून दिलं सर. या सगळ्याबद्दल आपलेही खूप खूप आभार सर. इथे आपल्याला या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर लाभले. आपल्या सगळ्यांची नावं सांगणं काही शक्य नाही इथे, पण आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्या मनीषाताईंनी केलं त्या अतिशय कमी शब्दात बोलक्या भाषेमध्ये त्यांनी जे सूत्रसंचालन केलं त्यासाठी आपण त्यांचे आभार मानूया. इथे फोटोग्राफर म्हणून आपल्याला अनिल वाडेकर, श्रीश, दीपक हे लाभले. आणखीनही एक फोटोग्राफर मला मध्ये दिसले, त्यांचं नाव काही माहिती नाही, पण त्यांच्या फोटोग्राफीबद्दल त्यांचा आभार. जे केटरर म्हणून आपल्याला टक्कर लाभले इथे, ज्यांनी आपल्याला सुरुवातीलाच खुश करून टाकलं आपल्या बटाटे वडे आणि चहानी, जी आवश्यकता होती आपल्या सगळ्यांसाठी, त्याबद्दल त्यांचे आभार. ह्या हॉलच्या व्यवस्थापनाचे आपण आभार मानायला हवेत, ज्यांनी आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिला, तिथली सगळी व्यवस्था, लाईट, माईक सगळी करून दिली. त्यासाठी त्या व्यवस्थापनाचे पण आपण आभार मानूया. आणि पुन्हा एकदा आपण म्हणजे शेवटी आपणच आपला करू उद्धार आणि आपणच आपले मानू आभार, हे आमच्या स्त्री गीतातलं एक वाक्य होतं. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये शिकवत होते त्यावेळेला, तर तसं काहीतरी होईल ते. आणि म्हणून काही लोकांचे आभार मानायचे सोडून देऊया आपण, ते मानले तसं समजूया किंवा. तर मी इथे संपवते आणि कार्यक्रम संपला. मैं ज़्यादा कुछ नहीं बोलूँगी, किंतु ये ज़रूर चाहूँगी कि डॉक्टर रविंद्र शिवदे जी को स्टैंडिंग ओवेशन दिया जाए. प्लीज़ खड़े होके उनके लिए स्टैंडिंग ओवेशन दिया. धन्यवाद, शुक्रिया. ही उपयोगाची वस्तू आहे. उपयोग करायला लागू नये कधी अशी इच्छा आहे, पण उपयोगाची वस्तू आहे. डॉक्टरांचा कार्यक्रम आहे आयोजन, त्याच्यामुळे ते ब्लड प्रेशर मोजायचं ॲपरेटस आहे. घरी बसून तुम्ही आपलं ब्लड प्रेशर चेक करून ते नॉर्मल ठेवण्याचा